ओम शांती. तर आपण पहिल्या अध्यायामध्ये माऊलींनी सांगितलेल्या ज्या ओव्या आहेत त्यांचं आध्यात्मिक रहस्य काय आहे, ते जे काही अष्टपैलू आपल्या जीवनामध्ये जर आपण धारण केले तर खरोखर आपलं जे जीवन आहे, व्यक्तिमत्व आहे, ते देवतांसारखं निश्चित बनत जाईल. आणि म्हणून आपण बघतो की ह्या ज्या ओव्या आहेत ह्या इतक्या काही अलंकृत केलेल्या आहेत, किंवा ज्याला आपण म्हणतो की ज्ञानेश्वरीला आज लोकांनी डोक्यावर का घेतलेला आहे. कारण जीवनामध्ये जर ह्या शब्दांना आचरणामध्ये आणलं तर त्यांना इतका काही एक परमानंदाचा अनुभव होतो. एक निस्वार्थ प्रेम जर आपण म्हटलं तर ते फक्त आपल्याला भगवानाच्या शब्दामधून झळकतं. जसं आपण बघतो की आज जीवनामध्ये दुःख आणि अशांतीचा प्रकोप का वाढलेला आहे, घराघरामध्ये आज तणावाचं वातावरण का आहे, तर ज्यावेळेला संबंधांमध्ये मोह निर्माण होतो त्यावेळेला तिथं दुःख निर्माण होतं. आणि म्हणून आपण आज माऊलींच्या ह्या ओव्यांमधून हे स्पष्टीकरण आपल्याला दिसतं की जिथे जिथे मोह आहे तिथं तिथं दुःख आहे. आणि ज्या ज्या वेळेला आपण आपली स्वतःची विस्मृती विसरून जातो त्या त्या ठिकाणी परधर्म येतो. आणि दुसऱ्याचा धर्म आल्यानंतर व्यक्ती पराधीन होऊन बंधनामध्ये वागायला लागतो. बंधनामध्ये ज्या वेळेला त्याचं जीवन येतं त्याच वेळेला त्याला दुःख, अशांती, तणाव ह्या गोष्टी जीवनामध्ये कुठंतरी मधून महसूस होतात. प्रत्येक व्यक्ती कोणत्याही धर्माचा असो, परंतु स्वस्वरूपाची विस्मृती झाल्यामुळं त्याला खरं जे प्रेम आहे ते प्रेम त्याला मिळत नाही. आणि म्हणून जसं आपण बघितलं की हा प्रेम आणि मोहामधला जो एक मोठा जे अंतर आज झालेलं आहे त्याला कुठंतरी आपल्याला कमी करणं आणि मिटवणं गरजेचं आहे. म्हणून आज आत्म्यामधले हे जे गुण आहेत की ज्या गुणांची मागणी प्रत्येक धर्माची आत्मा आपल्या इष्टजवळ करत असते. मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, ईसाई असो, इवन बौद्ध असो, कोणी असो, तर त्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येकजण ज्यावेळी प्रेयर करतात, दुःखाची घडी असते त्यावेळेला ईश्वराकडून गुणांची मागणी करतात. आपल्याकडं एक प्रेयर आहे, मराठीमध्ये शाळेमध्ये मुलं पण म्हणतात आणि आपण रेडिओवर पण हे ऐकलं असेल की इतनी शक्ती देन दाता मन का विश्वास कमजोर ना हो. म्हणजे ईश्वराकडं आपण शक्तीची मागणी करतो. म्हणजे माझ्याकडे ज्या शक्ती आणि गुण आहे त्याच्यामध्ये कुठंतरी एक कमी झालेली आहे आणि ती कमी भरून काढण्यासाठी ईश्वराकडून मला शक्तीची गरज आहे. म्हणजे कुठंतरी ईश्वर हा आपल्यापासून दूर आहे हे ह्या गीतामधून स्पष्ट होतं की इतनी शक्ती देना दाता की मन का विश्वास कमजोर ना हो. म्हणजेच की परिस्थितीशी लढताना ज्या वेळेला जीवनामध्ये, व्यवहारामध्ये, संघर्षामध्ये आत्म्यामधले जे गुण आहेत ते नाहीसे झाल्यामुळं तिथं कुठंतरी क्रोध, ईर्ष्या, घृणा यांनी जी घेतलेली जागा आहे ती भरून काढण्यासाठी आम्हाला गुण दे, आम्हाला शक्ती दे, हे ईश्वराकडे मागितलं जातं. कोणत्याही धर्मामध्ये हिंसक वृत्तीला न तर ईश्वरानं कधी मान्यता दिलेली आहे, न तर आत्म्याचा तो गुणच आहे. कारण आत्म्याचा मूळता गुण हा प्रेम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. जसं आपण बघतो की पाण्याचा जो गुण आहे तो शीतलता आहे. अग्नीचा जो गुण आहे तो
गरमी आहे, त्या ज्याप्रमाणे आपण बघतो की पाण्याला आपण किती जरी गरम केलं, 100च्या पुढं तापमानामध्ये जरी त्याला आपण नेलं, तरी शेवटी ज्या वेळेला आपण अग्नी देण्याचं काम बंद करतो, काही काळानंतर पाणी पुन्हा शीतल होतं, कारण त्याचा मूळ गुण आहे. म्हणून आपण जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीशी कितीही क्रोध केला, तुम्ही एक्झाम्पल म्हणून तुम्हा दर्शकांना मी विचारतो की घरामध्ये समजा तुमचे भांडण झाले आणि तुम्हाला जर मी सांगितलं की तुम्हाला भांडायचं आहे, तुम्हाला जर क्रोध करायचा तर तुम्ही करा, किती करू शकता? तर याचं स्पष्ट उत्तर हे मिळेल की जास्तीत जास्त व्यक्ती 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट, आणि एखाद्याला खूपच जर भांडायची सवय आहे, शिव्या द्यायची, तरी तो जास्तीत जास्त अर्धा घंट्याच्या पुढं मला तरी वाटतं की कुणी क्रोध नाही करू शकत. परंतु तेच जर मी तुम्हाला विचारलं की एखाद्याबरोबर तुम्हाला प्रेमानं वागायचं आहे, तर तुम्ही किती वेळ त्याच्याबरोबर प्रेमानं राहू शकता? तर निश्चित उत्तर आहे की क्रोध थोड्या काळापुरतं आपण करू शकतो, पण प्रेमानं जर राहायचं म्हटलं तर जीवनभर त्याच्याबरोबर प्रेमानं राहू शकतो. कारण का? तर आत्म्याचा मूळ जो गुण आहे हा आहेच प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप, सुख स्वरूप, प्रकाश स्वरूप, पवित्र स्वरूप. म्हणून लहान मुलगं कोणत्याही व्यक्तीला चांगलं का वाटतं? कारण तो जो मुलगा आहे इनोसेंट आहे, विकारांपासून दूर आहे, त्याच्यामध्ये पवित्रता आहे. म्हणजे आपण बघितलं की लहान मुलगा कोणताही असो, पण तो इनोसेंट निर्दोष असल्यामुळं, त्याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नसल्यामुळं प्रत्येकाला तो चांगला वाटतो. मग याचाच अर्थ आहे की जर आत्म्यामध्ये हे विकार जर दूर झाले तर आपण सर्वांना प्रिय वाटणार, ईश्वराला पण प्रिय वाटणार, हे निश्चित आहे. पण आत्म्यामधली बॅटरी जशी डिस्चार्ज झाल्यामुळं आत्मा बिलकुल शक्तिहीन, कमजोर झालेला आहे. आणि आज आपण बघतो की ती जी बॅटरी आहे डिस्चार्ज होण्याचं कारण म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्या ज्या शक्ती आहे, बोलाद्वारे, संकल्पाद्वारे, अनेक ठिकाणी आपली जी मन आणि बुद्धी भटकत असते, त्या ठिकाणी सर्व जी शक्ती आहे ती खर्च होत आहे. म्हणून आपली बॅटरी पुन्हा चार्ज करण्यासाठी ईश्वराशी प्रीत होणं खूप काही गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला ईश्वराशी प्रीत जुळते, मला काही नको आहे, मला फक्त ईश्वर तूच पाहिजे, त्यावेळी जीवनामध्ये एक आनंद, एक अतींद्रिय सुख ज्याला आपण म्हणतो, की त्या सुखापुढं बाकी सारं सांसारिक जे सुख आहे ते व्यक्तीला एकदम फिकं वाटतं. आज आपण जर जीवनामध्ये बघितलं, एखाद्या व्यक्तीशी आपली खूप काही गहिरी दोस्ती आहे, परंतु काही काळानंतर आपण बघतो की त्या दोस्तीमध्ये कुठंतरी अंतर येतं, किंवा पहिल्यांदा ती व्यक्ती जितकी आपल्याला चांगली वाटत होती तितकी चांगली नाही वाटत. याचं कारण काय? की हळूहळू आपण पहिल्यांदा त्या व्यक्तीचे गुण बघत असतो, परंतु व्यवहारामध्ये आल्यानंतर कुठंतरी अवगुण ज्यावेळेस आपण बघण्यास सुरुवात करतो, त्यावेळेला कुठंतरी स्वार्थ, कुठंतरी हीन भावना, कुठंतरी अपेक्षा, ह्या गोष्टीमुळं आपल्या प्रेमामध्ये अंतर निर्माण होण्यास सुरुवात होते. म्हणून कधीकधी व्यवहारामध्ये आपण एखाद्या व्यक्तीविषयी हे बोलतो की पहिली ती व्यक्ती खूप छान वाटत होती, परंतु आता त्या व्यक्तीमध्ये बदल का झाला? बदल हा झाला की ज्या वेळेला ती व्यक्ती सांसारिक व्यक्ती, वस्तू, पदार्थ ह्याकडे आकर्षित होते, त्यावेळेला त्या व्यक्तीमधली जी एनर्जी आहे, जी बॅटरीमधली जी ताकद आहे ती कमी होते. आणि कमी झाल्यामुळं तिची जी फ्रिक्वेन्सी आहे, ती जी पॉवर आहे, ती पॉवर कमी होऊन जाते.
म्हणून आपल्याला ती फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी ईश्वराशी प्रीतबुद्धी मन आणि बुद्धी लावण्यासाठी माऊलींनी जे काही सुंदर ओव्यांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे आणि ज्या वेळेला अर्जुन रणांगणावर असताना त्यामध्ये जे काही विषाद आहे जे काही दुःख आहे ते आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज आपल्याला दिसतं आहे. जसं सकाळी आपण बघितलं की लोकांच्या जीवनामध्ये धनाच्या लोभासाठी कोणत्याही संबंधांचा लोक आज विचार करत नाही. फक्त धन पाहिजे त्यांना. त्यासाठी किती जरी मोठं पाप करण्याची वेळ आली तरी बिनधास्त लोक ते पाप करण्यास तयार होतात. याचाच अर्थ कुठंतरी व्यक्ती आज व्यक्तीपासून या मोहामध्ये पडल्यामुळं लोभामध्ये आल्यामुळं दूर झालेला आहे. तो नैतिकतेपासून कुठंतरी दूर चालतो आहे. म्हणून या ठिकाणी माऊलींनी खूप छान ओवीमध्ये वर्णन केलेलं आहे, शब्दांना कटिबद्ध केलेलं आहे की जरी वधू करुणी गोत्रजांचा तरी वसोटा होऊनी दोषांचा मज जोडीलासी तू हातीचा दुरी होसी कुळहरणी पातके तिये अंगी जडती अशेके तये वेळी तू कवके देखावासी जैसा उद्य नामाजी आनोळली संचरला देखुनी प्रबळू मग क्षणभरी कोकिळी स्थिर नोहे का एकदम सरोवरी अवलोकुनी चकोरी न शेवूत अभेरू करून निघे तयापरी तू देवा मज झकवू न येसी भावा जरी पुण्याचा ओलवा नैसी जली. जर मी गोत्रचांचाच वध केला तर मी दोषास पात्र होऊन मला अनायास सापडलेला तू हातचा दूर होशील. कुलक्षय केला असता अनंत पातके लागतात. अशा प्रसंगी तुम्हाला कोणी आणि कोठे शोधावे. ज्याप्रमाणे बागेमध्ये आगीचा मोठा भडका जर झाला तर कोकिळ पक्षी एक क्षणभरही तिथं राहत नाही, किंवा एखादे सरोवर चिखलाने भरले आहे असे पाहून चकोर पक्षी तिथं राहत नाही, तर त्याचा तिरस्कार करून ते निघून जातो. त्याप्रमाणे देवा माझे पुण्यसंचय नाहीसे झाले तर तू मला आपल्या मायानं फसवून दुरावशील. इथं एक महत्त्वाची गोष्ट ओवींमध्ये आपल्याला एक समजून घ्यायची आहे की अर्जुन श्रीकृष्णांशी जे संवाद करतात की जर मी ह्या गोत्रांचा वध केला, माझे जे वंशज आहे पुढं ते वंशज वाढवणार आहे आणि मीच जर त्यांना इथं जर मारलं, तर खूप छान वर्णन केलेलं आहे माऊलींनी की इतकी तपस्या केल्यानंतर तू ईश्वर मला तू भेटलेला आहे, प्रसन्न झालेला आहे, तर कुठंतरी जर तुझं मी ऐकलं नाही तर तो पश्चाताप मला होणार आहे. परंतु जर तू कोणत्या ना कोणत्या कारणानं माझ्यापासून जर दूर झाला तर ते मला पण सहन होणार नाही. म्हणजे जीवनात एकीकडं आपण बघतो की लोकांना ईश्वर पण पाहिजे आणि भौतिक सुख पण पाहिजे. तशी मनोदशा आज अर्जुनाची रणांगणावर झालेली आहे की मला देह आणि देहाचे संबंधी पण पाहिजे आणि तू पण पाहिजे. आता जसं आपण बघतो की बागेमध्ये जर आगीचा मोठा भडका झाला तर कोणताही पक्षी तिथं क्षणभर थांबत नाही. आत्ताच आपण बघितलं की ऑस्ट्रेलियामध्ये जंगलामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात करोडच्या अंदाजामध्ये पक्षी मारले गेले. ज्या वेळेला ती आग भडकत गेली तर त्या आगीला विझवण्यासाठी किती तुम्ही पाणी टाकणार. ती असमर्थता बघून आपण बघतो की कितीतरी आज प्राण्यांची हानी झाली आणि प्राणी मृत्युमुखी पडले. तर ज्या वेळेला एखाद्या जंगलामध्ये जर आग लागली, ती वेळीच जर विझवली नाही तर त्याचा परिणाम विनाशामध्ये होतो. ज्यावेळी देह आणि देहाच्या संबंधाची आठवण परमात्म्याच्या मध्ये येते, ईश्वराच्या मध्ये येते,
त्यावेळेला मनुष्य अक्षरशः गोंधळून जातो, त्याला समजत नाही. आणि अशा वेळी त्याचं मन न संसारामध्ये लागतं, न ईश्वराकडं लागतं. कारण त्याच्या कुठं ना कुठं जे धागा आहे हा देहाच्या संबंधांकडे जोडलेला असतो. म्हणून एखाद्या सरोवर जर चिखलानं भरलेलं आहे आणि बघतो की चकोर पक्षी तिथं का राहत नाही, कारण आपल्याला माहीत आहे की ज्या ज्या वेळेला तलावाचं पाणी संपलं जातं तिथं प्राणी असू पक्षी असू पाणी पिण्यासाठी येतात. परंतु ज्या वेळेला ते जर तलाव सुकून गेला, त्यांची जर तिथं भूक प्यास मिटत नसेल तर त्यावेळेला तिथं जाण्याचं ते सोडून देतात. मग अर्जुनाला मोठा प्रश्न हा पडलेला आहे की समजा जर मी माझ्या प्रश्नांचं मला पूर्ण समाधानकारक जर उत्तर मिळालं नाही आणि ईश्वर जर माझ्यापासून दूर झाला तर ती पण भीती अर्जुनाच्या मनामध्ये आहे. म्हणजे त्या भीतीपोटी आज आपण बघतो की आपल्या हातून होणारे पापकर्म किंवा दुसऱ्यांना देणारे जे दुःख आहे ते दुःख कुठंतरी कमी व्हावा, पापाचं जे ओझं आहे ते कमी व्हावे म्हणून भीतीपोटी आज मनुष्य काय करतो की घरामध्ये पूजापाठ करतोय, कुठंतरी पापांपासून मुक्त होण्यासाठी गुरु करतोय, क्षमा मागतोय. परंतु हे सर्व काही एक थोड्या काळापुरतं झालं. यामुळं जीवनामध्ये संपूर्ण पापांचं समूळ नष्ट होत नाही. याचं कारण हे की कुठंतरी एक पोट भरण्यासाठी धन कमावण्यासाठी त्याला अनैतिकतेचा सहारा घ्यावा लागतो आणि त्याला माहीत आहे की आपण अनैतिकतेचा सहारा घेतल्यामुळं हे आपल्याकडे जमा झालेलं आहे. म्हणून तो कुठंतरी एक भीतीपोटी दान पुण्य करतो किंवा धर्मशाळा म्हणा किंवा असं काहीतरी समाजाची सेवा करतो. आता यामध्ये दोन गोष्टी येतात की जरुरी नाही आहे की सर्वच लोक अनैतिकतेनं धन कमवून असं धन दान करतात. काही यामध्ये असे पण लोक आहेत की जे एक इमानदारी एक सच्चाई ह्या बलावर धन कमावतात आणि त्याचं दान पण करतात. कारण नाण्याला दोन बाजू असतात. समाजामध्ये चांगलं आणि वाईट ह्या दोन्ही गोष्टी आहेत. परंतु ह्या दोन्ही गोष्टीमध्ये जे चांगला विचार करून सत्सद विवेकबुद्धीनं जे धन कमावतात तर त्यांना जीवनामध्ये दान केल्यानंतर रिटर्नमध्ये खुशी आणि आनंद प्राप्त होतो. आणि ज्यावेळेला खुशी आणि आनंद प्राप्त होतो तर त्यावेळेला त्यांना त्या धनाच्या दानाच्या मोबदल्यामध्ये काही नको वाटतं. परंतु आज लोकांना मान शान कुठंतरी पद प्रतिष्ठा पाहिजे म्हणून लोक काय करतात की मंदिरामध्ये जरी दान केलं, मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि त्याच्यात दान केलं तरी तिथं त्यांना कुठंतरी आपलं नाव लागलं पाहिजे. ही जी अपेक्षा असते की आलेले लोक यांनी समजलं पाहिजे की मंदिराला जे दान केलेलं आहे ते आम्ही केलेलं आहे, त्यांना ते वाटतं आणि कुठंतरी आपल्या नावाची पाटी पाहिजे. तर यामध्ये ईश्वराचं म्हणणं आहे की गुप्त दान हे महत्त्वाचं दान आहे. यामध्ये जर तुम्ही तुमचा शो करताय तर याचाच अर्थ की ईश्वर आणि तुमच्यामध्ये तुम्ही भेद ठेवलेला आहे, अंतर ठेवलेलं आहे. तेच जर तुम्ही गुप्त दान केलं, तुम्हाला त्याच्या मोबदल्यामध्ये कोणतीही अपेक्षा नाही, तर ते तुमचं जन्मजन्मांतरसाठी जमा होतं आहे. परंतु एक हव्यासपोटी इच्छापोटी नाव मान शान ह्या गोष्टी ज्या वेळेला जीवनामध्ये येतात त्यावेळी प्रत्येकाला वाटतं की मला काहीतरी विचारलं पाहिजे, माझी प्रतिष्ठा वाढली पाहिजे. आणि त्याकरिता ज्यावेळी आपण हे कर्म करतो त्यावेळेला जितकं काही आपलं पुण्याचा खाता जमा व्हायला पाहिजे तितका पुण्याचा खाता जमा होत नाही. म्हणून दानामध्ये पण आपण बघतो की महत्त्व गुप्त दानाचं सर्वात जास्त आहे.
मंदिरामध्ये गेल्यानंतर जी पेटी ठेवलेली असते त्या पेटीमध्ये कोण किती टाकतो हे फक्त त्याला आणि ईश्वराला माहीत असतं. म्हणून मंदिरामध्ये दानाच्या पेटीचं ते महत्त्व आहे की त्याच्यामध्ये तुमचं जे जमा आहे ते फक्त दोघांना माहीत असतं. आणि आज आपण बघतो की ईश्वराबरोबर जर आपण अशी फसवणूक केली तर कुठंतरी आपण ईश्वरापासून दूर जाणार हे त्या व्यक्तीला पण माहीत असतं. आणि अशी फसवणूक केल्यामुळं जर ईश्वर आपल्यापासून दूर झाला तर मग जीवनामध्ये आपण काय कमावलं? आज लोकांकडे तर सर्व काही आहे, पण ईश्वराचं प्रेम नसल्यामुळं ते प्रेम प्राप्त करण्यासाठी कितीतरी ठिकाणी आपण धक्का खातोय, कितीतरी यात्रा करतोय, परंतु जिथे पण आपण जावं तिथं भ्रष्टाचार, घेण्याची वृत्ती, मागण्याची वृत्ती. तीर्थस्थानावर जरी आपण गेलो तरी प्रत्येकाला अनुभव आहे या गोष्टींचा की कुठंतरी काहीतरी एक मागणं आहे. आणि ते मागणं असल्यामुळं जीवनामध्ये जी संतुष्टता पाहिजे ती संतुष्टता आज लोकांच्या जीवनामध्ये नाही आहे. म्हणून पुढल्या ओवीमध्ये खूप छान वर्णन केलेलं आहे की म्हणून मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरी, हे किडोल बहुत परी दिसे तसे तुझशी अंतराया होईल. मग सांगा आमुचे काय उरेल, तेने दुःख हेही फुटेल तुझं विन कृष्णा. म्हणून कौरव हे वदी जती, मग आम्ही भोग भोगी जती, हे असो मात अघडती अर्जुन म्हणे. मी ही गोष्ट कधी करणार नाही, या समरंगणात हातात शस्त्रही धरणार नाही, कारण हे कृत्य अनेक प्रकारे निंदनीय आहे असे मला वाटते. कृष्णा, तू आम्हाला दुरावलास तर मग आमचे महत्त्व काय राहणार? तुझ्या वाचून आम्हाला जे दुःख होईल त्याने आमचे हृदय विदीर्ण होईल. म्हणून देवा, या कौरवांचा वध करावा आणि मग आम्ही राज्याचा उपभोग घ्यावा. या न घडणाऱ्या गोष्टींचं तर नावच घेऊ नका, असे त्यावेळेला अर्जुन म्हणतो. खूप ह्या ओवीमधून समजण्यासारखं आहे. तुम्ही याचा भावार्थ कसा घेता, याचे आध्यात्मिक पैलू जर आपण बघितलं तर कुठंतरी आज लोकांच्या जीवनामध्ये निस्वार्थ प्रेमाचा अभाव आहे. आणि हे निस्वार्थ प्रेम फक्त आपल्याला ईश्वराकडूनच मिळतं हे पण लोकांच्या जीवनामध्ये प्रत्येकाला अनुभवास आलेला आहे. परंतु आपण बघतो की ज्यावेळी हा वियोग ईश्वर आणि भक्त यांच्यामधला जो वियोग ज्यावेळी सहन होत नाही, त्यावेळेला समोर स्वर्गाचं जरी सुख असलं तर ते आमच्या काय कामाचं आहे. म्हणून जीवनामध्ये म्हटलं जातं की स्वर्गाच्या सुखापेक्षाही ईश्वराचं सुख हे खूप काही महत्त्वाचं आहे. आणि जीवनामध्ये ईश्वराचं सुख, त्याच्याकडून मिळालेला जो अतींद्रिय सुखाचा अनुभव आहे हा आत्म्याला मिळत असतो. आत्मा ज्या वेळेला आनंदामध्ये असते, सुखामध्ये असते, त्यावेळेला त्याला कोणत्याही गोष्टीची गरज नसते. आणि म्हणून सर्व काही विसरून, दुसऱ्यांचा वध करून नंतर मी सुखाचा अनुभव घेईल किंवा त्याचा मला आनंद मिळेल, हे काही मला स्वीकार होत नाही. म्हणजे एकीकडं जर आपण बघितलं की अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्या संवादामध्ये मोठं कुतूहल आहे की अर्जुनाला ईश्वराला पण सोडायचं नाही, परंतु हे जे काही भौतिक सुख आहे, देह आणि देहाच्या संबंधांकडून मिळणारं, याला पण सोडूशी वाटत नाही. मग आता आपण विचार करायचा की नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे, कसं कन्फ्युजन आपल्या जीवनामध्ये होतं ते आपण पुढल्या ओवीच्या रूपानं बघणार आहोत. ओम शांती.